प्रणीत आणि हर्षदा हे दोघं बहीण-भाऊ सुट्ट्यांमध्ये आपल्या गावी आले होते. हर्षदा मोठी होती, तर तिचा छोटा भाऊ प्रणीत खूपच खोडकर होता. एके दिवशी खेळता खेळता दोघं गावाजवळच्या एका घनदाट जंगलात शिरले. जंगलात पक्ष्यांचा किलबिलाट आणि झाडांची सळसळ ऐकू येत होती. अचानक वातावरण शांत झाले. झाडांमागून एक अक्राळ विक्राळ भूत प्रकट झाले. ते भूत हवेत तरंगत होते. हर्षदा काही समजायच्या आत त्या भूताने आपल्या लांब हातांनी प्रणीत आणि हर्षदाला उचलले आणि ते त्यांना एका जुन्या गुहेकडे नेऊ लागले. दोघं ओरडत होते, "वाचवा, वाचवा!" तेवढ्यात जंगलात एक जोरदार आवाज घुमला, "सोड माझ्या भाच्यांना!" तो त्यांचा सुशांत मामा होता. सुशांत मामा हातात एक तेजस्वी काठी घेऊन धावत आला. त्याने त्या काठीचा प्रकाश भूताच्या डोळ्यांवर मारला. प्रकाशाच्या झोतात भूत घाबरले आणि त्याने मुलांना खाली सोडले. सुशांत मामाने लगेच मुलांना आपल्या मागे घेतले आणि भूताला तिथून पळवून लावले. प्रणीत आणि हर्षदाने मामाला घट्ट मिठी मारली. सुशांत मामाने हसून विचारले, "आता पुन्हा कधी जंगलात एकटे येणार का?" दोघांनी एका सुरात म्हटले, "नाही मामा, कधीच नाही."